महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची काय स्थिती आहे राहणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण काही भागामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पाऊस कधी येणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पावसाची हालचाल सुरू आहे. आता 19 ते 23 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची परिस्थिती कशी राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 19 ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ व मराठवाड्यामध्ये थोडासा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊही शकतो असाही अंदाज आता हवामान विभागाने दिलेला आहे. त्या पाठोपाठच आता 20 ऑगस्टलाही कोकण, मध्य महाराष्ट्रासह काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण मराठवाडा व विदर्भ हे दोन्ही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यानंतर 21 ते 23 ऑगस्ट दरम्यानचा पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी अनेक ठिकाणी तुरळक ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडू शकतात असाही अंदाज आता हवामान विभागाने दिलेला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वच भागात सलग मुसळधार पाऊस पडेल असे नाही, काही भागामध्ये हा पाऊस पडणार असल्याचं चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याचा स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करणे महत्त्वाचे असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाची परिस्थिती कशी राहणार हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच हवामान व शेतीविषयक माहितीसाठी कृषी माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.